नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. येलवाडी परिसरात किरकोळ वादाच्या कारणावरून तिघांवर दांडके, विटा तसेच लाथाबुक्क्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत तिघांना गंभीर दुखापत झाली असून परिसरात दहशत निर्माण केल्याचा आरोपही आरोपींवर करण्यात आला आहे. या प्रकरणी एका पुरुषाने दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तौहीद इनामदार, सार्थक पाडळे, आशिष माने आणि सिद्धार्थ लांघे या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींपैकी तिघांना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे. सर्व आरोपी देहुगाव परिसरातील रहिवासी आहेत. फिर्यादीच्या तक्रारीनुसार आकाश ढेरंगे आणि प्रशांत जाधव यांच्यात झालेल्या किरकोळ वादाच्या कारणावरून आरोपी चिडले होते. त्यानंतर आरोपींनी संगनमत करून फिर्यादी आकाश ढेरंगे आणि प्रसाद म्हस्के यांच्यावर लाकडी दांडके, विटा तसेच हाताने आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला केला. या मारहाणीत फिर्यादीचा हात आणि पायाला फ्रॅक्चर झाला, तर आकाश ढेरंगे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन टाके पडले. प्रसाद म्हस्के यांच्या पायालाही फ्रॅक्चर झाले. हल्ल्यानंतर आरोपींनी हातातील दांडके हवेत फिरवत आम्ही येथील भाई आहोत, आमच्या नाताला लागू नका असे म्हणत परिसरात दहशत निर्माण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. खेड तालुक्यातील वांद्रा फाट्यावर बिबट्या रात्रीच्या वेळी दिसून आल्यानं स्थानिकांनी कळवलं आहे. बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अंतर्गत खेड तालुक्यातील आळंदी मंडळ भागातील गावांचे फ्रूटवाले धर्मशाळा आळंदी देवाची तालुका खेड या ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. महसूल विभागाच्या तसेच इतर शासकीय विभागांच्या प्रमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने आळंदी देवाची येथे वेगवेगळे शासकीय विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते. शिबिराच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा लाभ आळंदी मंडळ भागातील नागरिकांना देण्यात आला. चाकण तळेगाव रस्त्यावर खराबवाडी हद्दीत महामार्गाच्या लगत कचऱ्याचे मोठमोठे ढीग साचत आहेत. परिसरातील नागरिक थेट महामार्गाच्या लगत कचरा फेकून देत आहेत. त्यामुळे या भागात प्रवास करताना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान काही दिवसानंतर त्याला आग लावून परिसरात प्रदूषण केले जात असल्याचा आरोप प्रवासी आणि वाहन चालक करत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर चाकण या ठिकाणी शुक्रवारी 15 मे 2026 रोजी भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांच्या विविध समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. महसूल, दाखले, जमीन, शासकीय योजना व इतर अडचणींबाबत आपली समस्या मांडण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन चाकणचे मंडलाधिकारी चेतन चासकर यांनी केले आहे. खेड आणि शिरूर तालुक्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या चासकमान धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटत असून सध्या धरणात अवघा 18.32% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. प्रचंड उष्णता, वाढलेले बाष्पीभवन आणि शेतीसाठी वाढता पाण्याचा वापर यामुळे आगामी काळात वेळेत पावसाला सुरुवात न झाल्यास दोन्ही तालुक्यांवर गंभीर जलसंकटाचे सावट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खेड तहसील कार्यालयाच्या आवारातील जुने वडाचे झाड कडकडीत उन्हाळ्यात या परिसरात वेगवेगळ्या शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी आधार ठरत आहे. तहसील कार्यालयाच्या परिसरात नागरिकांना बसण्यासाठी काही ठिकाणी जागा केलेली असली तरी या संपूर्ण परिसरात केवळ या वडाच्या झाडाखालीच थंड सावली मिळत असल्यानं नागरिक या वडाच्या सावलीचा आधार घेताना दिसतात. वडाचे झाड हे आपल्या दाट आणि शीतल सावलीसाठी प्रसिद्ध आहे. वडाचे झाड हे सदाहरित असून उन्हाळ्यातही याच्या गर्द सावलीत मोठा गारवा मिळतो. वडाच्या झाडाखाली वेळ व्यतीत करणे म्हणजे शरीराला आवश्यक असणाऱ्या प्राणवायूची पूर्तता भरून काढणे. त्याला आकाराने मोठी आणि संख्येने भरपूर पाने असल्यामुळे तो जास्तीत जास्त कर्बवायू आणि इतरही अनेक विषारी वायू शोषून घेतो व हवा शुद्ध ठेवतो. कडकडीत उन्हाळ्यात देखील वटवृक्ष सदैव हिरवागार असतो व त्याच्या विशाल आकारामुळे तो भरपूर सावली देतो. वडाच्या झाडाची ही भव्य सावली आणि त्याच्या लोंबकळणाऱ्या मुळा पाहिल्या की निसर्गाची ताकद आणि सौंदर्य दोन्ही जाणवतं. म्हणूनच खेड तहसीलच्या आवारात कामे घेऊन येणारे नागरिक याच वडाच्या झाडाखाली थांबणे पसंत करतात. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत पात्र विद्यार्थ्यांना डावलून आर्थिक तडजोडी केल्या जात असल्याचा दाट संशय आहे. अनेक हतबल पालकांनी पुराव्यासह तक्रारी केल्या आहेत. गरिबांच्या मुलांच्या हक्कावर डल्ला मारणाऱ्या शिक्षण विभागातील या टोळीचा पर्दाफाश केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा पुणे जिल्हा परिषद गटनेता ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला. गेल्या काही दिवसांपासून आरटीई प्रवेशाच्या वेटिंग लिस्ट आणि निवडीबाबत जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या.
तांत्रिक अडचणींचे कारण सांगून पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जात आहे, तर दुसरीकडे पडद्यामागून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार करून अपात्र विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून दिले जात आहेत, असा खळबळजनक आरोप त्यांनी यावेळी केला. या विषयामध्ये चौकशी समिती झाली पाहिजे. चौकशी समितीने जर चुकीचं काय झालं असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. भाड्याने राहणाऱ्या व्यक्तीने गंभीर गुन्हा केल्यास आणि संबंधित घरमालकाने त्या भाडेकरूची माहिती पोलीस ठाण्यात दिली नसल्याचे आढळल्यास आता घरमालकावरही थेट कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या चाकण शहर व परिसरात देशभरातून मोठ्या प्रमाणात नागरिक रोजगारासाठी दाखल झाले आहेत. औद्योगिक क्षेत्र, कारखाने आणि बांधकाम व्यवसायामुळे शहरात परप्रांतीय कामगारांची संख्या सातत्याने वाढत असून हजारो कामगार भाड्याने खोल्या घेऊन वास्तव्यास आहेत. मात्र या वाढत्या स्थलांतरावर सोबतच शहराच्या सुरक्षिततेचाही प्रश्न गंभीर बनू लागलाय. या पार्श्वभूमीवर आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या घरमालकांविरोधात थेट कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांकडून वेळोवेळी घरमालकांना आपल्या भाडेकरूंची संपूर्ण माहिती संबंधित पोलीस ठाण्यात देण्याचे आवाहन करण्यात आले होते. भाडेकरूचे ओळखपत्र, कायमचा पत्ता, मोबाईल क्रमांक, कामाचे स्वरूप आणि संबंधित व्यक्तीची प्राथमिक माहिती पोलिसांकडे जमा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र अनेक घरमालकांकडून या नियमांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचे पोलीस सांगत आहेत. मात्र नागरिकांना सदरची माहिती ऑनलाईन भरण्याचा पर्याय पोलीस प्रशासनाने खुला करून दिला नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. खेड तालुक्यातील चाकण MIDC परिसरातील खालुंब्रे येथे 3 वर्षीय बालकावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याचा निर्गुण खून करण्यात आल्याची संतापजनक घटना नुकतीच उघडकीस आली होती. या प्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपी राहत असलेल्या घरमालकाने पोलिसांना भाडेकरूची माहिती न दिल्याचे समोर आल्यानंतर त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष म्हणजे संबंधित पीडित मुलगा राहत असलेल्या घरमालकावर देखील नियमांचे पालन न केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे या प्रकरणात आरोपी आणि फिर्यादी अशा दोन्ही बाजूंच्या घरमालकांवर कायद्याचा बडगा उगारण्यात आल्याचं दिसून आलंय. गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी राहत असलेल्या घरमालकांवरही पोलिसांनी जबाबदारी निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. संबंधित घरमालकाने भाडेकरूची माहिती पोलिसांना दिली नसल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना पडताळणी न करता आश्रय देणे आता घरमालकांच्या अंगलट येऊ लागले. खेड तालुक्यातील औद्योगिक भागात गॅस टंचाईचा फटका सामान्य कामगारांना अजूनही बसत आहे. गॅसच्या किमती सामान्य कामगारांच्या आवाक्याच्या बाहेर आहेत. 300 रुपये किलो दराने कामगारांना गॅस घ्यावा लागत असून तो परवडत नाही. त्यामुळे चुलीवरच अवलंबून असल्याचे कामगार सांगत आहेत. यामध्ये पथारी व्यावसायिक, हातगाडीवर आईस्क्रीम विकणारे व कामगार आणि लहान व्यावसायिक देखील भरडले जात असल्याचे चित्र उद्योगनगरी चाकण भागात पाहायला मिळत आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 13 मे 2026 रोजी कांद्याची आवक घटूनही दरात आणखी घसरण झाली आहे. कांद्याला प्रति किलो सरासरी 8 ते 10 रुपये दर मिळत असल्याचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. खते, बियाणे, औषधे, मजुरी, वाहतूक आणि साठवणूक यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करूनही बाजार समित्यांमध्ये कांद्याला अत्यल्प दर मिळत असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. अनेक बाजारपेठांमध्ये हमाली, तोलाई आणि इतर खर्च वजा केल्यानंतर शेतकऱ्यांच्या हातात क्षुल्लक रक्कम शिल्लक राहते. केंद्र सरकारच्या कांदा निर्यात धोरणातील अनिश्चिततेमुळे देखील कांदा उत्पादकांना मोठा फटका बसल्याचे बोलले जात आहे. निर्यात मर्यादा, शुल्क, आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणाव आणि केंद्राच्या दुपट्टी धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कांद्याची स्पर्धात्मकता कमी झाल्याची भावना तज्ज्ञ शेतकरी व्यक्त करत आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने अनुदान द्यावे, हमीभाव जाहीर करावा, नाफेड मार्फत मोठ्या प्रमाणावर खरेदी करावी, तसेच निर्यात धोरण स्थिर करावे अशी मागणी खेड तालुक्यासह उत्तर पुणे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी करीत आहेत. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये तरकारी विभागात बुधवारी 13 मे तरकारी मालाची आवक स्थिर राहून दरात किंचित घसरण झाली. तरकारी विभागात टोमॅटोची 1320 डाग एवढी आवक झाली, तर कारले 250 डाग, चवळी 160 डाग एवढी आवक झाली. पालेभाज्यांच्या बाजारात 6500 जुड्या मेथी व कोथिंबीरची 21190 जुड्यांची आवक झाल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले आहे. खेड तालुक्यातील धानोरी गावामध्ये महामानवांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पुण्यातील मुक्कामाबाबत गेल्या काही दिवसांपासून असलेला पेच अखेर सुटलाय. प्रशासनाकडून मिळालेले लेखी हमीपत्र आणि जागेच्या विस्तारीकरणाचे आश्वासन लक्षात घेऊन यावर्षीही पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरातच करण्याचा निर्णय संस्थान कमिटीने घेतलाय. आळंदी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सोहळ्याची अधिकृत कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात आली आहे. 8 जुलै 2026 रोजी प्रस्थान. यावर्षीचा पालखी सोहळा 8 जुलै ते 9 ऑगस्ट 2026 या कालावधीत संपन्न होणार आहे. 8 जुलै रोजी आळंदीतून प्रस्थान होऊन पहिला मुक्काम आळंदीतच असेल. त्यानंतर 9 जुलै रोजी माऊलींची पालखी पुण्याकडे मार्गस्थ होईल. 9 आणि 10 जुलै असे 2 दिवस पालखीचा मुक्काम पुण्यात राहणार आहे. जागेची टंचाई आणि प्रशासनाची हमी, वारकऱ्यांची वाढती संख्या पाहता भवानी पेठेतील जागा अपुरी पडत असल्याने मुक्काम हलवण्याबाबत विचार सुरू होता. मात्र पुणे महानगरपालिकेने या परिसरातील अतिक्रमणे काढून मंदिरालगतची जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महापालिकेने यासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद केली असून 31 मे 2026 पर्यंत जागेचा विस्तार आणि भाविकांना सोयीसुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात लेखी हमीपत्र दिल्यानंतर विश्वस्त मंडळ आणि दिंडी प्रमुखांच्या बैठकीत भवानी पेठेतील मुक्कामावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय. या पत्रकार परिषदेला पालखी सोहळा मालक आरफळकर, प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, सोहळा प्रमुख राजेंद्र उमाप, विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे आणि विश्वस्त रोहिणी पवार उपस्थित होत्या. रामकृष्ण हरी. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढवारी आळंदी पंढरपूर पालखी सोहळ्याचे पुणे येथील मुक्कामाच्या ठिकाणीबाबत आज आळंदी येथे बैठक आयोजित केलेली होती. या बैठकीसाठी संस्थांचे विश्वस्त, दिंडी समाजाचे प्रतिनिधी, दिंडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये प्रशासन, त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिका यांच्या वतीनं पुण्यातील 2 दिवसाच्या मुक्कामाबाबत जे काही चर्चा झाल्या, ज्या काही बैठका झाल्या, त्याबाबतची सविस्तर माहिती दिंडी समाज व सर्व प्रतिनिधींना देण्यात आली. त्यावर माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी आज आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे की कशा पद्धतीनं तिथं प्रशासनाच्या वतीनं सोयीसुविधा आम्ही उपलब्ध करून देऊ. ते लेखी पत्र देखील आम्ही सर्व जे काही उपस्थित होते त्यांना वाचून दाखवलं. त्यांनी त्या ठिकाणी जवळजवळ 8000 स्क्वेअर फीटची जागा उपलब्ध करून देऊ. तिथले जे काही मिळकती आहेत त्या 31 मे पर्यंत ताब्यात घेऊ. जे काही रस्ते आहेत, पालखी मार्ग जो ज्या प्रमाणे येतो त्या सर्व ठिकाणी जे काही अतिक्रमण असतील ते अतिक्रमण आम्ही हटवू. सगळा रस्ता आपल्यासाठी चांगल्या प्रकारे तयार करून उपलब्ध करून देऊ. मंदिराच्या लगतची जी काही अतिक्रमण होती ती त्यांनी काढलेली आहेत. शेजारी आम्ही ज्यावेळेस पालखी सोहळा पंढरपूरकडे रवाना होतो त्यावेळेचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी देखील काही अतिक्रमण आहेत, ती देखील काढण्यासाठीची सूचना आम्ही केलेली होती. जिल्हाधिकारी साहेब, पुणे महानगरपालिके आयुक्त, पोलीस प्रशासन यांनी आम्हाला ज्या पद्धतीनं सर्व माहिती दिली आणि जे काही आश्वासन दिलं ते लेखी स्वरूपात देऊन सर्व दिंडी समाजाच्या समोर ते मांडल्यानंतर बैठकीमध्ये या वर्षीचा पालखी सोहळ्याचा मुक्काम त्या ठिकाणी भवानीपेठ येथेच ठेवावा असं सर्वांचं मत बनलं. त्यानंतर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी यांच्या विश्वस्त मंडळाची बैठक संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये या वर्षीचा पालखी सोहळ्याचा जो काही कार्यक्रम आहे तो कार्यक्रम जाहीर करण्याबाबतची चर्चा झाली आणि जो काही दिंडी समाज आणि प्रतिनिधींच्या समोर जे मत बनलेलं होतं या वर्षीचा 2 दिवसाचा मुक्काम हा भवानीपेठ येथे असावा, त्याप्रमाणे विश्वस्त मंडळाने त्यामध्ये एकमतानं या वर्षीचा मुक्काम 2 दिवसाचा हा भवानीपेठ येथे राहील अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा 2026
रोजीचं प्रस्थान जे आहे ते बुधवार दिनांक 8 जुलै 2026 रोजी दुपारी 4 वाजता होईल. त्यामध्ये आपण 1 तासाचा अंतर कमी केलेला आहे. दुपारी 3 वाजता होईल अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. 8 जुलै रोजी पालखीचं प्रस्थान होऊन 9 जुलै आणि 10 जुलै 2 दिवस पालखी ही भवानीपेठ येथे मुक्कामी असेल. 10 तारखेला पुण्यातच मुक्कामी असेल. 11 तारखेला सासवड, 12 तारखेला त्या ठिकाणी सासवड, 13 तारखेला जेजुरी, 14 तारखेला वाल्हे, 15 तारखेला लोणंद, 16 तारखेला तरडगाव, 17 तारखेला फलटण, 18 जुलैला बरड, 19 जुलैला नातेपुते, 20 जुलैला माळशिरस, 21 जुलैला वेळापूर, 22 जुलैला बंडी शेगाव, 23 जुलैला वाखरी, 24 जुलैला पंढरपूर येथे पालखी येईल. त्यानंतर पालखीची जी काही परतीची आहे तो परतीचा सुरुवात 29 जुलैला होऊन पालखी आषाढ वैद्य 11 9 ऑगस्ट 2026 रोजी श्री माऊली मंदिर येथे परत येईल. धन्यवाद. पुणे शिरूर लोकसभा मतदारसंघातील पर्यटनाला चालना देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला ते स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ असलेल्या वढू बुद्रुक दरम्यान शिवशंभू कॉरिडॉर विकसित करण्याच्या खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या मागणीला सार्वजनिक बांधकाम विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून प्रकल्प विभागाने तयार केलेला याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यासाठी अधीक्षक अभियंता पुणे मंडळ यांच्याकडे सादर करण्यात आलाय. शिरूर लोकसभा मतदारसंघात अनेक ऐतिहासिक, धार्मिक व पर्यटन स्थळे आहेत. ही सर्व ठिकाणे जोडणारा 10 मीटर रुंदीचा शिवशंभू कॉरिडॉर विकसित करण्याच्या मागणीचा पाठपुरावा खासदार डॉक्टर कोल्हे गेल्या 3-4 वर्षापासून करीत होते. महामार्गाची लांबी वगळता सुमारे 60 किलोमीटर लांबीचा रस्ता 10 मीटरने विकसित केल्यास शिवनेरीसह जुन्नर तालुक्यातील किल्ले व पर्यटन स्थळे ओझर, लेण्याद्री येथील अष्टविनायक गणपती मंदिर, लेणी समूह, त्याचबरोबर वापगावचा ऐतिहासिक होळकरवाडा, पेशवेकालीन टाकसा, कनेरसरचे यमाई देवस्थान आणि वढू तुळापूरचे छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ असा पर्यटनाला चालना देणारा कॉरिडॉर तयार होईल अशी भूमिका मांडत खासदार डॉक्टर कोल्हे आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री यांच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा केला होता. खासदार डॉक्टर कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून पुण्याचे पालकमंत्री सुनेत्रा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी शिवशंभू कॉरिडॉरचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभागाने रुपये 390 कोटी रकमेचा प्रस्ताव तयार करून राज्य सरकारकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. या संदर्भात खासदार डॉक्टर कोल्हे म्हणाले की शिवशंभू कॉरिडॉरमुळे पर्यटनाला चालना मिळणार असून त्या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. प्रस्ताव तयार होणं ही पहिली पायरी असून राज्य शासनाची मंजुरी मिळेपर्यंत या प्रकल्पाचा प्रत्येक टप्प्यावर पाठपुरावा करणार असल्याचे खासदार कोल्हे यांनी सांगितले. 11 एकादशी निमित्त अलंकापुरी आळंदी नगरीत इंद्रायणी नदीकाठी आरती आणि महाराष्ट्र तेजोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.